पक्षाकडून आज ना उद्या संधी मिळेल असं समीर भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिपदासंदर्भातील प्रश्नावरून समीर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांनी मला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न केल्याचं समीर भुजबळांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि नेते असलेले समीर भुजबळ आपल्या बरोबर आहेत। हे खरं आहे की साहेबांनी जे आहे ही मागणी केली होती, कारण साहेब आता मंत्रिपदावर आहेतच आणि राज्यसभेवर गेल्यानंतर येवल्या इथे परत पुन्हा निवडणूक लागणार होती आणि म्हणून साहेबांचं म्हणणं होतं की बाबा माझ्या जागेवरच जे आहे मी ही मंत्रिपद मागतोय। आजही जेव्हा सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही ही अट टाकली, तर ही अट माहिती साहेबांची विनंती होती, कारण का शेवटी आम्ही आजपर्यंतच्या पक्षासाठी अनेक वेळा काम केलं। परंतु खंत वाटत नाही का कुठे की तुम्हाला सातत्यानं डावललं जातं, कारण की प्रत्येक वेळेस समीर भुजबळांचं नाव येतं, मात्र समीर भुजबळांचं नाव हे कापलं जातं। तर ठीक आहे, आता जसं साहेबांनी काल सांगितल्याप्रमाणे आज नाही आलं तर उद्या नाही तर परवा होईल कधी ना कधी, कारण का शेवटी आता समजायचं की आपलं आज लक नव्हतं, बॅड लक होतं, उद्या गुड लक येईलच कधी ना कधी। परंतु भुजबळ साहेब असंही बोलताना बोलले की मी कबड्डीचा खेळाडू आहे। ते म्हणतात की मी बुद्धिबळातला खेळाडू नाहीये। मग तुमच्या पक्षातले असे कोणते बुद्धिबळातले खेळाडू होते की ज्यांनी कबड्डीच्या प्लेअरला मात दिली? ते समजने वालों को इशारा काफी आहे। कबड्डी जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। तर उरणमध्ये नगराध्यक्षा भावना घाणेकर महिला स्वच्छतागृहासाठी प्रस्ताव मांडत आहेत, पण भाजप प्रस्ताव हाणून पाडत अशी टीका रोहिणी खडसेंनी केली आहे। त्यांनी घाणेकरांचा आणि उरणमधील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेचा व्हिडिओ ट्विट केला। भाजपचे लोक पंतप्रधान मोदींनी किती स्वच्छतागृह बांधले याचा गवगवा करतात आणि दुसरीकडे स्वच्छतागृहाचे प्रस्ताव फेटाळण्यात येतात अशी टीका रोहिणी खडसेंनी केली। तर रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले ते आपण पाहूयात। उरण नगर परिषदेतील नगराध्यक्षा भावना घाणेकर महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रस्ताव मांडत आहेत, मात्र भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्यानं हा प्रस्ताव हाणून पाडला जातो आहे। विरोध करणाऱ्यांमध्ये 4 महिला आहेत असं रोहिणी खडसेंनी म्हटलं। भाजपचे लोक पंतप्रधान मोदींनी किती स्वच्छतागृह बांधले याचे व्हिडिओ बनवतात असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील लोक महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांना विरोध करत आहेत। बोलाची कडी आणि बोलाचा भात असं रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। तर धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत। नातेवाईकांच्या गंभीर आरोपांनंतर प्रशासनानं तात्काळ मोठी कारवाई केली। उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय। स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती राडकर यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तसंच कर्मचारी सौरभ जाधव यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आलं। एक सौरभ जाधव नावाच्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याला कालच तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे। त्यासोबत आज डॉक्टर तृप्ती राडकर, ज्या की एक वरिष्ठ निवासी म्हणून कार्यरत आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यांना पण आपण निलंबित केले।